माथेरान नगर परिषद हद्दीत रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात कामं सुरू असल्याने ड्रिलिंग तसेच तोडफोडीच्या आवाजाने येथील स्थानिकांना प्रचंड ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मध्यंतरी समाज माध्यमांवर मांडल्या जात होत्या. मात्र याची दखल कोणीही घेत नसल्याने होणाऱ्या त्रासाबाबत स्थानिकांनी अखेर स्थानिक पत्रकारांकडे आपली कैफियत मांडली. त्या अनुषंगाने राजरोसपणे सुरू असलेल्या कामाची स्थळपाहणी करत असताना वन विभागाच्या वन जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य तसेच उत्खनन केलेल्या मातीचा ढीग साठवून ठेवल्याचे निदर्शनात आल्यामुळे सदर वन जमिनीवर अतिक्रमण केले जात आहे का असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर या कामासंदर्भात माथेरानच्या सामाजिक कार्यकर्त्या तथा कृष्ण हॉटेलच्या मालक रेखा चौधरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. नमस्कार, मी रेखा, हॉटेल कृष्णाची ओनर. इथे म्हणजे माझ्या समोरच म्हणा की आजूबाजूला इथे काम चालू आहे आणि हे दिवस रात्र रोज चालू असतं. ड्रिलचा आवाज असतो, ग्राइंडरचा आवाज असतो, सतत चालूच असतं. पण असं आता म्हणजे ह्या कामाचा असा उद्रेक झालेला आहे की 12 म्हणू नका, 1 म्हणू नका, 2 म्हणू नका, हे काम चालू असतं. इथं 15-20 लोक कामाला असतात आणि त्यांचा ठेकेदार इथं उपस्थित सुद्धा नसतो आणि त्या ठेकेदाराला अभय कुणाचा, हा माझा एक प्रश्न होता. आणि त्या रात्री म्हणजे मी जेव्हा आधी थोडी आवाज येत नाही, पण जशी आपल्याकडे शांतता झाली, आपला एक तर इको सेन्सिटिव्ह झोन आहे, शांतता झाल्यानंतर माकडं एवढी प्रचंड ओरडायला लागली, कुत्रे भुंकायला लागले. मी बाहेर येऊन थांबलेली, ऑलरेडी मी बाहेरच होती, पण मग नंतर मी परत आतमध्ये, कारण मॅचला मला जायचं होतं, मग मी झोपायला गेले आणि मी परत बाहेर आली तर एवढा ड्रिलचा आवाज होता. मी पहिल्याच रूमात राहत होती. ड्रिलचा आवाज होता, एवढा ग्राइंडरचा आवाज होता, एवढा आवाज होता की मी इथं येऊन रात्री एकटी महिलेनी ह्या जंगलातून इथं येऊन त्यांना सांगितलं. मला ॲक्च्युली भीती वाटत होती, मी अर्धा तास थांबून राहिली तिथं. पण नंतर असं वाटलं की नाही, आपल्याला जाणंच जरुरी आहे. मी ग्रुपला मेसेज टाकल्यानंतरच्या या गोष्टी आहेत. मग नंतर येऊन इथं सांगितलं, इथं कोणच नाही, एवढा आवाज. शेवटी मी जोरजोरात ओरडली, माझं डोकं दुखायला लागलं की एवढ्या आवाजात मी जोरजोरात ओरडली. नंतर ते काम एक अर्ध्या तासाने बंद झालं. मला एक म्हणायचं आहे, काम गावातही कामं आहेत, पण गावात आज बंद केलेली प्रशासनाने हे काम चालू आहे. रात्रभर 12 वाजता सुद्धा गाड्यांमध्ये सामान जात होतं. आम्ही गावाला त्रास नाही व्हावा, आमच्या गावातल्या लोकांचं कुठंतरी काम व्हावं, त्यासाठी मी तरी स्वतः गप्प बसत होती. मी एक समाजसेविक आहे आणि कुठंही अन्यायाच्या विरोधात मी बोलणारी व्यक्ती आहे. त्यामुळे मला कोणाचा माझ्यावर दबाव नाही आहे. हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, जी मी बाईट दिलेली. माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान.